त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, भुवनी पाहता तुझ ऐसी नाही। चारी श्रमले परंतु न बोलवे काही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही। साही विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसिल वलाही। साही विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसिल वलाही। दुर्गे दुर्घटनारी तुझ बिन संसारी, घना घना ते अंबे करुणा विस्तारी, भक्ता लागी पावसिल वलाही। मी ऋतूचे पेरेंट्स आहे आणि आजचा जो प्रोग्राम सरांनी ठेवला आहे खूपच छान आहे। माझ्या मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा मला वेळ नाही भेटला कामावर, पण आज जे सरांनी ऑर्गनाईज केलं होतं तो खूपच एक्साइटमेंट आणि छान प्रोग्राम झालेला आहे। आणि सरांचे प्रिन्सिपल सरांचे खूप धन्यवाद की तुमचा जो आजचा दिवस आहे हा यादगार बनवला आहे मुलांचा पेरेंट्सचा। थँक्यू सर। लहानपणीचे दिवस आठवले आणि महोत्सवात सहभागी होऊन सगळेच मुलं आनंदित आहेत आणि आता दरवर्षी व्हावं महोत्सव असं वाटतं। थँक्यू। मी सलमान पठाण, मी नबील पठाण यांचा पालक आहे 5D मधून। हा जो कार्यक्रम जो नियोजित केला आहे शाळेने तो खरोखरच योग्य कार्यक्रम आहे की एक व्यवसाय किंवा एक नोकरी म्हणून वेळ भेटत नाही आणि वेळात वेळ काढून मुलासाठी हे पालक करतात किंवा शाळेनं हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो। आणि असाच हा कार्यक्रम पुढेही चालू राहू द्या, असाच हा कार्यक्रमासाठी माझी शुभेच्छा आणि उपस्थिती अनिवार्य राहील। सर्व पालकांना मी हीच इच्छा व्यक्त करतो की त्यांनी येऊन आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करावा जेणेकरून शाळेला जे तो प्रोत्साहन कार्यक्रम घेण्याचा जो प्रोत्साहन आहे तो मिळेल। धन्यवाद। बोला। आजचा जो कार्यक्रम सरांनी जो आयोजित केलेला आहे तर त्या आयोजनाचं जे श्रेय आहे तर खरंच प्रिन्सिपल सरांना मी मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारचे जर कार्यक्रम सरांनी प्रत्येक वेळेस जर आयोजित केले तर मुलांमध्ये जी ऍक्टिव्हिटीज आहेत ती प्रत्येक वेळेस बाहेर येण्याची जी कला आहे प्रत्येक मुलांची असो कोणत्याही पाल्यांची असो ही शाळेमधून प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणजे ते आत्मसात करण्यात भेटेल। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यामुळे प्रत्येक मुलामध्ये ऍक्टिव्हिटीज करण्याची जी क्षमता आहे ती घरात फक्त अभ्यास आणि अभ्यास या गोष्टी कुठे मर्यादित असतात। त्यामुळे जर अशा जर ऍक्टिव्हिटीज जर प्रत्येक वेळेस जर सरांनी केल्या तर खूप चांगलं होईल। सरांचे याबद्दल खूप खूप अभिनंदन। सर्वप्रथम मी एस अकॅडमीच्या शाळेला हार्दिक शुभेच्छा देतो का ज्यांनी जो प्रोग्राम केला त्या प्रोग्राममध्ये मुलांची उत्तुंग भरारी अशी व्हावी अशी पतंगाप्रमाणे सर्व मुलांना एक प्रतिसाद दिला। मुलांचा प्रत्येक वेळेस अभ्यासाचा लोड नसून त्यांना एक वेगळी काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे ती शाळेनी आणि प्रिन्सिपलनी इथल्या स्टाफनी केली त्याबद्दल मनापासून मी त्यांचे आभार मानतो आणि अशीच ऍक्टिव्हिटी करत राहावा अशी शाळेकडून अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आज शाळेने जो उपक्रम ठेवलेला आहे तो आपल्या संस्कृतीचंही दर्शन घडवतो ज्यामुळे मुलांना आणि पालकांना दोघांना याचा एकत्रित आनंद घेता येतो। शाळेने हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल शाळेचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद।